काँग्रेसचे 3 टर्मचे आमदार कैलास गोरंट्याल आज भाजपमध्ये प्रवेश करतायत. आपल्यासोबत कैलासजी आहेत. सर, काय सांगाल, आज तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करताय, काय नेमक्या भावना आहेत, नेमकं काय कारण? भावना अशी आहे की देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पाकिस्तानला जे धडा शिकवला त्या दिवशीपासून आमच्या मनात होतं की नाही, आता फार झाला, आता आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा आहे. आणि या प्रवेशाच्या मागे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे मित्र आणि माजी पालकमंत्री अतुलजी सावे, नारायणजी कुचे, आमचे जालन्याचे नेते सन्माननीय रावसाहेबजी दानवे आणि आमचे मित्र अनिल मकरिये यांचा सतत आग्रह होता की आपण या. आणि जेव्हा पाकिस्तानला आपण 28 तासात त्यांची अवकाश दाखवून दिली तेव्हापासून माझं मन परिवर्तन झाला. आणि बघा, आपण आतापर्यंत आपला जे आर्मी होती त्या आर्मीने आतापर्यंत शस्त्र आपण इम्पोर्ट केलं होतं. पहिल्यांदा असं दिसतो मेक इंडियाच्या नावाने आपण एक्सपोर्ट करतो. आपला आकाश असेल, आपले जे वेपन्स असेल ते वेपन आता 15 कंट्री, मी जे बघतोय टी व्हीच्या माध्यमातून 15 देश आपल्या वेपन मागतात. म्हणजे आपण स्वावलंबी होतोय. एका काळी असं होतं की आपण 23% वेपन तयार करायचो, पण आता 83% वेपन आपण तयार करतो. म्हणजे आपण कुठं स्वावलंबी होतो. आणि मेक इन इंडियाच्या नावाने जे सन्माननीय पंतप्रधानांनी जे घोषणा केली ते 100% पूर्ण होत आहे. खरं तर इतकी वर्ष तुम्ही काँग्रेसमध्ये होता, म्हणजे 3 टर्म काँग्रेसचे आमदार, एक काँग्रेस तुम्ही जालन्यामध्ये वाढवलेली आहे. काँग्रेसमध्ये अन्याय झाला, कारण ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळी तुम्हाला मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. काँग्रेसमध्ये त्यावेळी अन्याय झाला होता आणि आता इथे न्याय मिळेल असं वाटतंय भाजपमध्ये? बघा, मी न्याय अन्यायासाठी नाही आलो. बघा, आपल्याला हे जे देशभक्ती आमच्या मनात आली आहे आणि ज्या प्रकारे पंतप्रधान काम करतात, ज्या प्रकारे महाराष्ट्रात आमचे सन्माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस काम करतात, त्यांना बघून मी आलेलो आहे. आणि म्हणजे मान सन्मान किंवा मान अपमान किंवा काही डिमांड असं काही नाही. आपला राहिलेलं आयुष्य भारतीय जनता पार्टीची सेवा करायचं म्हणून आलो आहे. मोदीजींच्या नेतृत्वात देश योग्य दिशेने वाटचाल करतो. 100% मी म्हणतो ना, 15 देश ते आपले वेपन घेतात. म्हणजे कुठं ना कुठं आपला GDP वाढतोय. आणि आता आपण स्वावलंबन झालो ना. नाही तर आपला डिफेन्स बघा तुम्ही, रशिया अमेरिका यांच्यावर डिपेंड होता. पण आपण आता नाही ना, आपण स्वतः मेक इन इंडियाच्या नावाने आपण स्वतःचे वेपन 6th जनरेशन फ्लाईट आपण तयार करतोय. म्हणजे फार मोठी गोष्ट आहे ना. जिथं आपण सुई तयार करत नव्हतं, आता कुठं झालं आहे. नेहमीच शेरोशायरीसाठी तुम्ही प्रसिद्ध आहात. सभागृहात देखील आम्ही तुमची शेरोशायरी ऐकली. आजपासून एक नवी इनिंग तुम्ही सुरू करताय. काय नव्या इनिंगची सुरुवात कशा पद्धतीने करा? हे काय 50 खोके एकदम ओके. मी जेव्हा बोललो होतो, आता आपला काही इलेक्ट्रिक मीडिया त्याबद्दल मला विचारतं की 50 खोके एकदम ओके बोलून आपण विरोधकांना फार त्रास दिला, आता तुम्ही काय? म्हणून मी त्यांना एक शेरमध्ये बोलतो, गम के आंसू को मुस्कुरा के चलना पड़ता है. गम के आंसुओं को मुस्कुरा के चलना पड़ता है. ये दुनिया है, यहाँ चेहरा सजा के चलना पड़ता है. सियासत साजिशों का जाल है, मगर इस जाल में खुद को बचा के चलना पड़ता है. नक्कीच आपल्यासोबत कैलासजी होते. मात्र खऱ्या अर्थानं ते भाजपमध्ये यावं यासाठी अतुल सावेजी असतील, कुचे सर असतील, त्यांनी प्रयत्न केले. अतुल सर, आपल्याशी बोलायचं आहे. काय आज भावना आहेत? म्हणजे ते म्हणाले मित्राने मला सांगितलं मी आलो. कैलास गोरंट्यालजी आमचे अनेक वर्षापासूनचे मित्र आहेत आणि एक चांगलं व्यक्तिमत्व. मी जालन्याचा पालकमंत्री होतो 2.5 वर्ष. माझा प्रयत्न असा होता की तेव्हापासून मी त्यांना विनंती करायचो की आपके लिए सही पक्ष ये जो है ये भारतीय जनता पार्टी आहे. आणि मला आज खरोखर आनंद आहे की त्यांनी माझी विनंती कबूल केली आणि आमच्याबरोबर आमचे सहकारी म्हणून ते भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश करतात. सर, तुमच्या नेमक्या आज काय भावना आहेत? नाही, आमचे मीही जालना जिल्ह्यामध्ये 3ऱ्यांदा आमदार म्हणून काम करतोय. गोरंट्याल शेठ आणि मी नेहमी सोबत जालना जिल्ह्यात काम केलंय. एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून शहरात नाव आहे. त्यांच्या मिसेस 10 वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यामुळे चांगला माणूस असेल तर एखाद्या शहराचं चांगलं डेव्हलपमेंट होऊ शकतं आणि पुन्हा नेतृत्व चांगलं मिळालं म्हणून आमचाही आनंद वेगळाच आहे की शेठ यावं अशी मी असेल, दानवे साहेब असतील, सावे साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, यांची इच्छा होती ना. आज ते येतात, हे आनंदाचे आम्ही स्वागत करतोय त्यांचं, मी जिल्हाध्यक्ष म्हणून.
नक्कीच आपण जर बघितलं असाल तर 4 वाजता खऱ्या अर्थाने कैलाश गोरंट्याल यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. मात्र आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसात भाजपमध्ये ज्या पद्धतीने पक्षप्रवेश होत आहेत, येत्या काळात देखील असे पक्षप्रवेश होतील असा विश्वास भाजपचे सगळे नेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काही दिवसापूर्वी व्यक्त केला होता. कॅमेरा पर्सन सुरेश सह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.